हा हवा आहे ना तुला? येस सर. हा जो पॉपअप येतो ह्याला म्हणतात टूल टिप. त्यामुळे होतं टूल टिप. त्याचा ऑप्शन कुठे असतो? हा इथे बघ, तुला इथं राईट साईडला ना जिथे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आहे इथे बघ, तुला खाली दिसेल टूल टिप आहे का? सर. हां, तर बाय डिफॉल्ट तुझे जे प्लॉटिंग आहेत एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस तो शो करत आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुला काय हवं असेल तर तुला इथे फील्ड ॲड करावी लागेल. आता इथे पाहिलास तर सब कॅटेगरी आणि प्रॉफिट आहे. जर तुला सेल सुद्धा शो करायचा असेल, क्वांटिटी शो करायची असेल, तर ह्या टूल टिपच्या फील्डमध्ये तुला सेलला पिक करून इथे फील्ड ॲड करावे लागेल. क्वांटिटी कुठे आहे? क्वांटिटीला सुद्धा तुला इथं ॲड करावं लागेल. जेव्हा तू कर्सर नसेल तेव्हा बघ सेल्स आणि क्वांटिटी हे सुद्धा तिथे डिस्प्ले होतात आता. ओके. आता ह्याला कस्टमाइज करू शकतो. बोल. सॉरी सर, ते मला हेच पण त्याला इथे इनबिल्ड दिलेले आहे आपल्या व्हिज्युअलायझेशन मध्ये, पण त्याला सेपरेट ऑप्शन असू शकतं ना आपलं इनेबल डिसेबल करण्यासाठी? बघ इथे टूल टिप नावाचा एक ऑप्शन आहे. हा Yes. ऑफ केलास तर तो ऑटोमॅटिक निघून जाईल. आणि कस्टमाइज करायचं असेल तर सुद्धा कस्टमाइज करायला ऑप्शन दिले तिथे. बॅकग्राऊंड वगैरे चेंज करू शकतोस. ओके. आणि त्याच्यामध्ये मग आपण सेपरेटली ऍड पण करू शकतो अजून काही? ऍड करायचं असेल तर तुला इथं ऍड करावं लागेल टूल टिप मध्ये. ओके सर. फील्ड इथे असतात, ते फक्त कस्टमायझेशन असतं. बॅकग्राऊंड, कलर, टेक्स्ट वगैरे ऍडिंग वगैरे इथं असणार. चालेल सर, थँक्यू सो मच. या वेलकम. तर आपण जाऊया वॉटरफॉलकडे. इथे आपण काल आपण स्टक झालो होते, आता आपण परत इथं सॉल्व्ह करूया. सर रेकॉर्डिंग चालू आहे. एनएमडी चे कोणी ऍड नाही आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. वॉटरफॉल चार्ट क्लिक करा. आता वॉटरफॉल चार्ट बघा, हा क्युम्युलेटिव्ह सम असतो. त्यामुळे एक्स ॲक्सिसला इथे तुमचा सिक्वेन्स असणं गरजेचं आहे. जसं की लाईन हा आपला एक सिक्वेन्सनुसार येतो, तशाच पद्धतीने इथे सुद्धा सिक्वेन्स असणं गरजेचं आहे. म्हणून एक्स ॲक्सिसला आपण डेट घेणार आहे, म्हणजे कॅटेगरी म्हणून आपण काय घेणार आहे? डेट घेणार आहे. तर बघा ऑर्डर डेट आपण इथे घेतोय. ऑर्डर डेट. वाय ॲक्सिसला सेल पाहिजे, प्रॉफिट पाहिजे, हे आपण चूज करून आपण सध्या काय घेऊया? प्रॉफिट हा कन्सिडर करूया. आता ह्याला इंटरप्रिटेशन काय आहे पहा. 2016 मध्ये आपला जो सेल आहे तो ऑलमोस्ट 50K आहे. आणि 2017 मध्ये मी डेटा लेवल ऑन करतो जेणेकरून आपल्याला तिथे व्हॅल्यू डिस्प्ले होते. 2016 मध्ये 50K आहे, 2017 मध्ये 62 आहे. आता या दोघांची जेव्हा ॲडिशन करेन तर ऑलमोस्ट 112,000 काय येईल इथे ॲडिशन येईल. तो इथे क्युम्युलेटिव्ह सम आहे. त्यामध्ये तुम्ही परत 82 ॲड केला तर ऑलमोस्ट 194च्या आसपास जाईल. इथे पॉझिटिव्ह आहे, हा परत पॉझिटिव्ह आहे. आता हे पॉझिटिव्ह का आहेत? कारण की तुमचे प्रॉफिट 16 मध्ये, 17 मध्ये, 18 आणि 19 मध्ये चारही इयरमध्ये तो प्रॉफिट पॉझिटिव्ह आहे, म्हणून तो पॉझिटिव्ह आहे. जर तिथे निगेटिव्ह असेल तर काय झालं असता? इथे रेड बॉक्स क्रिएट झाला असता आणि तो डाऊन साईडला आला असता. तो कशा पद्धतीने येतो थोडं आपण डिटेलमध्ये गेल्यानंतर समजेल. बघा इथे ब्रेकडाऊन नावाचा एक ऑप्शन आहे. आपण काय करूया, 2016 मध्ये हे जे 50K जे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे ह्याला आपण ब्रेकडाऊन करू शकतो. जर मी रिजन हा एक ब्रेकडाऊनसाठी वापरला तर 50Kचा तो मला ब्रेकडाऊन भेटेल की वेस्ट, ईस्ट, साऊथ आणि सेंट्रलमध्ये टोटल 50K आहे. तर इंडिव्हिज्युअली सेपरेट काय सीन आहे, प्रॉफिट आहे की लॉस आहे, हे मला ब्रेकडाऊनमध्ये समजेल. फॉर एक्झाम्पल रिजन किंवा कॅटेगरी मी जर ब्रेकडाऊनमध्ये घेत असेल तर इथे बघा तुम्हाला समजून येईल. ठीक आहे. आता 16 हा स्टार्ट झालेला आहे, त्यामुळे 16 काय शो होणार नाही. त्या एक मिनिट. हां इथे बघा जो रेड साईन आहे ह्याचा अर्थ काय? तो निगेटिव्ह आहे. आणि ग्रीन म्हणजे काय? पॉझिटिव्ह आहे. मी हे टूल टिप जरा ऑफ करतो टेम्पररी. बघा जिथे जिथे रेड बॉक्स आहे
तो म्हणजे डाऊन ट्रेंड आहे, तिथे लॉस झालेला आहे आपल्याला, आणि हा जो ग्रीन आहे हा अप ट्रेंड आहे, तिथे आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. आता हा 0K नाहीये ऍक्च्युली, काही पॉईंटमध्ये व्हॅल्यूज आहेत तिथे. जर तुम्ही 50 पासून 62 पर्यंत पाहिलेत, ओके, तर हा तुम्हाला ब्रेकडाऊन दिसेल. 11K इथे एक्स्ट्रा प्रॉफिट झालेला आहे, 4K इथे एक्स्ट्रा प्रॉफिट झालेला आहे, इथे -4K मायनस झालेला आहे. अशा पद्धतीने 62चं ब्रेकडाऊन आहे, आणि हा 50K. परत 82K पर्यंत जो गेलेला आहे तो एक्स्ट्रा 9K, 8K आणि 4K आणि -1. अशा पद्धतीने हा प्रॉफिट वर गेला आहे. म्हणजेच काय, साऊथमध्ये, सेंट्रलमध्ये, वेस्टमध्ये प्रॉफिट आहे, इथे ईस्टमध्ये लॉस आहे. इथे पण बघा, वेस्टमध्ये आणि ईस्टमध्ये प्रॉफिट आहे, साऊथ आणि सेंट्रलमध्ये लॉस आहे. ही रिजन वाईज सुद्धा तुम्ही ब्रेकडाऊन करू शकता. आणि जर तुम्हाला ब्रेकडाऊन नको असेल तर सिम्पली काय करणार आहे, तुम्ही त्या व्हिज्युअलमधून तुम्ही हा ब्रेकडाऊन रिमूव्ह करा, म्हणजे इयर बाय इयर येईल. 16 मध्ये 50K आहे, नंतर 17 मध्ये 62, 18 मध्ये 82, 19 मध्ये 93, आणि टोटल जे आहेत 286 इथे शो करतोय आपण टोटल हा. ओके, म्हणजे एकंदरीत हा वॉटरफॉल चार्ट आहे, कुठे यूज केला जातो, इयर बाय इयर तुमचा जिथं प्रॉफिट आणि लॉस आपल्याला जर आपल्याला शो करायचा असेल तर त्या केसमध्ये आपण हा वॉटरफॉल चार्ट शो करतो. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ब्रेकडाऊन सुद्धा करू शकता. ज्या पद्धतीने मी रिजन ब्रेकडाऊन केलेला आहे तशा पद्धतीने तुम्ही कॅटेगरी सुद्धा ब्रेकडाऊन करू शकता. तर कॅटेगरी ब्रेकडाऊन करायचं असेल तर कॅटेगरीला पिक करून त्या ब्रेकडाऊनमध्ये प्लॉट करा. तर टोटल कॅटेगरी किती आहेत, टेक्नॉलॉजी, सप्लाय, फर्निचर. तर इथं फर्निचरमध्ये लॉस आहे, टेक्नॉलॉजी आणि सप्लायमध्ये प्रॉफिट आहे. अशा पद्धतीने ऑफिस, टेक्नॉलॉजी, फर्निचर इथे तिन्हीमध्ये प्रॉफिट आहे. परत टेक्नॉलॉजी, ऑफिस आणि फर्निचर इथे लॉस आहे. जर ओव्हरऑल पाहिलं तर फर्निचरमध्ये तुम्हाला लॉस आहे आणि बाकीच्या 2 गोष्टींमध्ये प्रॉफिट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे ह्याचं इंटरप्रिटेशन असतं. ठीक आहे, आणि हे ब्रेकडाऊन नको असेल तर इथून रिमूव्ह करू शकता. हे प्रॉफिट आहे. जर तुम्हाला सेल हवा असेल तर प्रॉफिटला रिमूव्ह करून तुम्ही काय करा, इथे सेल ऍड करा. आता इथं मिलियन मध्ये आलेलं आहे, हे तुम्ही चेंज करू शकता, व्हॅल्यूज 1000 मध्ये पण शो करू शकता. सर या व्हॅल्यू कशी काय चेंज करायची एकदा दाखव ना सर. चेंज करायचे, ठीक आहे. इथे बघा, ह्याच्यामध्ये गेलात ना, डेटा लेबल, व्हॅल्यूज, आणि जो डिस्प्ले युनिट आहे ना, इथे बघा 1000. ठीक आहे, इथे तुमची युनिट्स आहेत, इथे तुम्ही चेंज करा. नन म्हणजे ॲज इट इज सर्व व्हॅल्यू शो होतील, आणि 1000 जर केलात अशा पद्धतीने व्हॅल्यू शो होईल. आणि हे डेसिमल पॉईंट सुद्धा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रिमूव्ह करू शकता किंवा ऍड करू शकता. ठीक आहे, हा ऍक्च्युली वॉटरफॉलचा इंटरप्रिटेशन आहे. ठीक आहे, जिथे डाऊट असेल तर मला विचारा. मी जर तुमचा डाऊट नसेल तर ॲग्री कन्सिडर करून मी पुढे जाईन. ठीक आहे, जिथे तुम्हाला डाऊट येईल तिथे तुम्ही विचारा. ओके, स्कॅटर प्लॉटमध्ये काल आपल्याला थोडा प्रॉब्लेम येत होता, काही प्लॉट्स आपले व्यवस्थित येत नव्हते, पण काल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता, इझिली प्लॉटिंग होतात, काही प्रॉब्लेम नाही. स्कॅटर प्लॉटचा मेन यूज काय आहे, 2 व्हेरिएबलमध्ये रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी. बघा, 2 व्हेरिएबल म्हणजे क्वांटिटेटिव्ह डेटा. एक्स ॲक्सिसला पण क्वांटिटेटिव्ह आहे, वाय ॲक्सिसला पण क्वांटिटेटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल, एक्सपिरियन्स आणि सॅलरी. एक्सपिरियन्स वाढत असेल तर सॅलरी सुद्धा वाढते. हे 2 व्हेरिएबल आहेत आणि ह्यांच्यामध्ये रिलेशन आपण फाइंड आउट करतो स्कॅटर प्लॉटने. आणि ह्याला स्टॅटिस्टिकल मेथडमध्ये एक टर्म आहे कोरिलेशन. कोरिलेशन फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा स्कॅटर प्लॉटचा यूज केला जातो. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं असेल तर स्क्वेअर फीट आणि होम प्राइस. स्क्वेअर फीट वाढत असेल तर होम प्राइस वाढते, स्क्वेअर फीट कमी झालं की होम प्राइस कमी होते. अशा पद्धतीने मला काय करायचं, तर 2 व्हेरिएबलचं रिलेशन दाखवायचं आहे. आता मी रिलेशन दाखवण्यासाठी सेल आणि प्रॉफिट घेतो, म्हणजे जेवढा सेल मॅक्झिमम तेवढा प्रॉफिट आहे का, काय त्याचं काही रिलेशन आहे की नाही आहे हे मला चेक करायचं आहे. हे सुद्धा चेक करू शकतो, आणि पर्टिक्युलरली सब कॅटेगरी वाईज सुद्धा त्याचा ट्रेंड सुद्धा कळेल मला.
आता पहा एक्स ॲक्सिसला मी सेल आणि वाय ॲक्सिसला प्रॉफिट, हे दोन इथं सेल घेतलेला आहे, इथं प्रॉफिट घेतलेला आहे. आता सेल वाढत असेल तर प्रॉफिट सुद्धा वाढायला पाहिजे, म्हणजे तुमचा इथे कुठेतरी कॉर्नरला यायला पाहिजे. आता इथं एकच डॉट आहे ना, तर मला काय करायचे, ते मला सब कॅटेगरी प्लॉट करायचे. तर सब कॅटेगरी मला पिक करून ह्या व्हॅल्यूजमध्ये प्लॉट करायचे. आता जसे प्लॉट झाले ना, काल होत नव्हते. ठीक आहे, हे सब कॅटेगरी आहे. आता हे जे सब कॅटेगरी आहेत ना, ह्या सब कॅटेगरी सर्व पॉइंट एकाच साईजचे आहेत. मला काय करायचे, ह्यांची साईज चेंज करायची. आता साईज चेंज करण्यासाठी मला कोणता तरी एक साईजसाठी एक व्हेरिएबल द्यावं लागेल. मग तो व्हेरिएबल तुम्ही सेल घ्या, प्रॉफिट घ्या किंवा क्वांटिटी घ्या, डिस्काउंट घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यानुसार तो सर्कल काय होणार आहे, मोठा होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी क्वांटिटी घेईन, क्वांटिटी खूप होतील, तो कॅटेगरी सेलच घेऊ. सॉरी आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकतोय, साईजमध्ये टाकायला हवं आपल्याला. क्वांटिटी मी लेजंडमध्ये प्लॉट करतो तो. ठीक आहे, क्वांटिटी. आता हा सर्कल मोठा आहे याचा अर्थ काय, ह्याचे क्वांटिटी मॅक्झिमम आहे. ओके, हा सर्कल छोटा आहे याचा अर्थ काय, ह्याचे क्वांटिटी खूप छोटे आहेत. म्हणजे क्वांटिटीच्या बेसवर हा काय होणार आहे, हा सर्कल तुमचा तयार होणार आहे. बघा, सेल आणि प्रॉफिट ह्यांचं रिलेशन आहे. आता इथे बघा, तुमचा सेल मॅक्झिमम आहे, तसा प्रॉफिट सुद्धा तुमचा मॅक्झिमम झालेला आहे. इथे बघा, सेल मॅक्झिमम आहे पण प्रॉफिट मायनसमध्ये आहे तुमचा. इथे सेल मिनिमम आहे, प्रॉफिट मिनिमम आहे. इथं सेल मिनिमम आहे आणि प्रॉफिट जास्त आहे, म्हणजे हा चांगला आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर एक पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. म्हणजेच काय, सेल जर वाढत असेल तर तुमचा प्रॉफिट सुद्धा वाढत आहे. ठीक आहे, हा एक पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. पॉझिटिव्ह ट्रेंड आणि इयर बाय इयर सुद्धा तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतात. त्याच्यासाठी तुम्हाला प्ले ॲक्सिस पाहिजे. प्ले ॲक्सिससाठी आपल्याला इथे डेट द्यावी लागेल आणि डेट आहे इथे आपल्याला ऑर्डर डेटमध्ये. तर मी काय करेन, ऑर्डर डेट घेईन आणि इथे प्ले ॲक्सिसमध्ये ॲड करेन. ठीक आहे, प्ले ॲक्सिसमध्ये आता जर पाहिलं तर ऑर्डर डेट अशा पद्धतीने येत आहे. तर मला हायरार्की क्रिएट करावी लागेल इथे. क्लिक डेट हायरार्की. ठीक आहे, तर पहा तुम्ही थोडं केअरफुली पाहिलं तर 16, 17, 18, 19. ओके, हा जो सब कॅटेगरी, आता टोटल हे सगळे सब कॅटेगरी आहेत. टोटल मे बी 14 सब कॅटेगरी आहे, 14 ते 15. हा सब कॅटेगरी आहे कोणता आहे, फोन आहे. तर फोनचा जो मुवमेंट आहे 16 to 19, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल. बघा, सुरुवातीला जो प्रॉफिट होता त्या सेकंड इयरमध्ये तो प्रॉफिट सेल कमी झालेला आहे आणि प्रॉफिट पण थोडा डिक्लाइन झालेला आहे. लेफ्ट साईडला गेला तर सेल कमी होत आहे आणि डाऊन साईडला येत आहे म्हणजे प्रॉफिट कमी होत आहे. राईट साईडला जातोय म्हणजे सेल वाढत आहे, अप साईडला जातोय म्हणजे प्रॉफिट वाढत आहे. थोड्या ॲक्सिसनुसार पाहिलं तर इथे बघा, सेलवर थोडं कॉन्सन्ट्रेशन केल्यानंतर 16मध्ये जो सेल होता 17मध्ये कमी झाला, परत 18मध्ये वाढलेला आहे, परत 19मध्ये वाढलेला आहे. आणि प्रॉफिट जरी पाहिलं तर प्रॉफिट 16मध्ये चांगला होता, थोडा 17मध्ये कमी झाला, परत 18मध्ये कमी झाला, आता 19मध्ये काय आलेला आहे, ऑलमोस्ट 16च्या आसपास आलेला आहे. आणि हा सुद्धा प्ले करायचा असेल तर तुम्ही इथून प्ले करू शकता अशा पद्धतीने. सपोज तुम्हाला फोन सब कॅटेगरी नको आहे, तर तुम्हाला ही कॅटेगरी पाहिजे, तर ही कॅटेगरी पहा. तर ही जी कॅटेगरी आहे ही कोणती कॅटेगरी आहे, टूल टिप बंद आहे, टूल टिप कॉपियर्सची कॅटेगरी आहे. तर कॉपियर्समध्ये सेल सुद्धा ट्रेंडिंगमध्ये आणि प्रॉफिट सुद्धा ट्रेंडिंगमध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप आहे. सेल सुद्धा कंटिन्युअसली वाढत आहे इयर बाय इयर आणि प्रॉफिट सुद्धा तुमचा वाढत आहे. बघा, सेल राईट साईडला वाढत आहे आणि प्रॉफिट अप साईडला. जर तुम्ही ह्याचा सुद्धा प्ले ॲक्सेस केला तर तुम्हाला दिसेल 16, 17, 18, 19. ठीक आहे, मल्टिपल व्हॅल्यू जर चेक करायचे असेल तर कंट्रोल प्रेस करा. अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून चेक करू शकता. ह्याच्यामध्ये पण ट्रेंड आहे. आता ह्याच्यामध्ये पाहिलं तर बघा,
हा जो सेल आहे 16 नंतर 17 मध्ये कमी झाला, परत 18 मध्ये वाढला, परत 19 मध्ये कमी झाला, पण प्रॉफिट रेशो पूर्णपणे कमी झालेला. हा कोण आहे? मशीनचा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, हा आहे स्कॅटर प्लॉट. जो लेजंड आहे, तुम्ही रिजन दिला तर रिजन वाईज त्याला मार्किंग होईल. ओके, आता बघा, एक काम करूया आपण, सब कॅटेगरी खूप आहेत, आपण काय करूया इथे कॅटेगरी घेऊया. कॅटेगरी 3 आहेत, त्यामुळे व्हॅल्यूज म्हणजे 3 तयार होतील. 1 2 3. एक आहे टेक्नॉलॉजी, एक आहे ऑफिस आणि एक आहे फर्निचर. 3 व्हॅल्यू माझ्याकडे सध्या आता आहेत. तुम्ही प्ले ॲक्सेस करून पाहू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्याची मुवमेंट झालेली आहे. ह्याची मुवमेंट अशा पद्धतीने झालेली आहे आणि ह्याची मुवमेंट अशा पद्धतीने झालेली आहे. म्हणजे हा जो कॅटेगरी आहे फर्निचर, ह्याच्यामध्ये काहीच ग्रोथ नाही आहे, ह्याच्यामध्ये थोडी ग्रोथ आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ग्रोथ आहे. आता बघा 3 कॅटेगरी आहे. जर मी लेजंड ॲड करत असेल ना, तर लेजंड म्हणून मी सपोज रिजन घेत असेल, तर रिजनमध्ये टोटल 4 आहेत. रिजनमध्ये काय टोटल 4 रिजन आहेत, ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि सेंट्रल. तर पूर्णपणे टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा 4 रिजन येतील, ईस्ट, वेस्ट, साऊथ, सेंट्रल. परत ऑफिसमध्ये सुद्धा 4 रिजन येतील आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 4 रिजन येतील. टोटल तुमचे डेटा पॉईंट झाले 12. ठीक आहे, टोटल 12 पॉईंट काय होतील इथे तुम्हाला डिस्प्ले होतील. ठीक आहे, टोटल 12. बघा, ऑफिस सप्लायर्स आहे वेस्ट रिजनमध्ये, हा टेक्नॉलॉजीचा वेस्ट आणि हा फर्निचरचा वेस्ट. पिंक कलर आहे फर्निचरचा ईस्ट, ऑफिसचा ईस्ट आणि टेक्नॉलॉजीचा ईस्ट. अशा पद्धतीने 4 रिजनचे सेपरेट आउट झालेले आहेत. म्हणजे तुम्ही रिजनमध्ये सुद्धा ब्रेकडाऊन करू शकता. ज्या पद्धतीने आपण वॉटरफॉलमध्ये ब्रेकडाऊन केलं होतं ना, तशा पद्धतीने इथे सुद्धा आपण ब्रेकडाऊन करू शकतो आणि इंडिव्हिज्युअली रिजन आणि कॅटेगरी, सब कॅटेगरी ह्या कंबाईनमध्ये सुद्धा आपण चेक करू शकतो की त्याचा ट्रेंड काय आहे. म्हणजे जे टोटल कॅटेगरी पाहत होतो त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा रिजन वाईज आपण पाहू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या स्कॅटर प्लॉटचा यूज होतो ट्रेंड पाहण्यासाठी. ठीक आहे, तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह आता त्याच्यावरून काय डिसिजन घ्यायचं ते आपण ठरवायचं आहे. आपण अनालिस्ट आहे, जर पॉझिटिव्ह ट्रेंड असेल तर ग्रोईंग आहे, निगेटिव्ह ट्रेंड असेल तर तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की तो प्रोडक्ट तुम्हाला ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन करायचे आहे किंवा अजून काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचे. तो डिसिजन तुमचा असेल, फक्त आपण अनालिसिस करून देणार आहे. हा झाला स्कॅटर प्लॉट. सर एक खाली इयर्स दिलेले आहेत, त्यांचा कलर कसा चेंज होईल? ते खूप फेंट दिसत आहेत. हा का? हा, येस येस. त्यांचा कलर कसा चेंज करायचा? इयरचा एक मिनिट सर, वाय एक्सेस मध्ये जाऊन कुठे वाय एक्सेस आपलं सॉरी एक्स एक्सेसला जाऊन तिथं टायटल्स फॉन्ट नाही, ह्याचा ऑप्शन नाही, नाही. तो त्याचा टायटल चेंज होतोय फक्त. ते नंबर्सचं बॉन्डिंग व्हॅल्यूज मध्ये होईल सर. ते व्हॅल्यूज नाही, व्हॅल्यूज मध्ये तर व्हॅल्यू चेंज होतील. ओके, ते ह्याचा ऑप्शन तर मला दिसत नाहीये सध्या तरी. सर रेंज नाही, आता हा पूर्ण जो आहे तो एक्स ॲक्सिस मध्येच असायला हवा, वाय ॲक्सिस मध्ये तर नाही, लेजंड मध्ये तर नसणार आहे, ग्रीड लाईन्स मध्ये नाही, झूम मध्ये नाही, मार्कर मध्ये नाही, कॅटेगरी मध्ये पण नसणार आहे. नाहीये कॅटेगरीमध्ये पण, जनरल मध्ये तर नाहीच असणार आहे, इथेच असायला पाहिजे. त्याचे काही ऑप्शन्स रेंजमध्ये बघूया का आपण.
नाही, त्याचे ऑप्शन तर इथे दिसत नाहीत मला. सर रिबन मध्ये मी एकदा आता ट्राय केलं तर आपण एक्स ऍक्सेस वर नाही का त्याच्या व्हॅल्यूज वर होत होते. हो, पण एक्स ऍक्सिस होतो, हा वेगळा आहे, हा प्ले ऍक्सिस आहे. हा एक्स ऍक्सिस नाही, हा प्ले ऍक्सिस आहे. ठीक आहे, एक्स ऍक्सिस चेंज होतो पण प्ले ऍक्सिसचा इथे कुठेतरी कुठेच ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, एक्स ऍक्सिस वेगळा, प्ले ऍक्सिस वेगळा, हा प्ले ऍक्सिस आहे. ठीक आहे, बघू, मला भेटलं तर तुम्हाला सांगेन. मी बी तिथं अवेलेबल नाही आहे, भेटेल तर मी सांगेन तुम्हाला. लाईन चार्ट आपण काल पाहिलेला आहे, हे लाईन चार्ट आहे. ड्रिल डाऊन चार्ट आणि ड्रिल अप ड्रिल डाऊन हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. एरिया चार्ट सुद्धा पाहिलेला आहे. लाईन चार्ट आणि एरिया चार्ट दोन्ही सेमच आहेत, फक्त एरिया फिल केलेला आहे. लाईन वर्सेस कॉलम चार्ट सुद्धा पाहिलेला आहे आपण. ठीक आहे, लाईन वर्सेस कॉलम चार्ट हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. वॉटरफॉल चार्ट आता पाहिलेला आहे. ट्री मॅप काल पाहिलेला आहे. स्कॅटर प्लॉट पाहिलेला आहे. आता इथे गॉज प्लॉट आहे. गॉज चार्ट काही म्हणा, चार्ट म्हणा, प्लॉट म्हणा, काही म्हणा. हा जो प्लॉट आहे ना, हा मोस्टली स्पीडोमीटर सारखा दिसतो. हा जो प्लॉट आहे ना, हा स्पीडोमीटर सारखा दिसतो. ह्याचा यूज कुठे करतात माहिती आहे का? तुमच्याकडे एक टार्गेट आहे आणि त्या टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात की नाहीये, हा फिल झालेला आहे, म्हणजे तुम्ही आतापर्यंत तिथे पोहोचलेला आहे आणि हा तुमचा टार्गेट इथे आहे. हा टार्गेट इथे डिसाईड करू शकता ही मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मला 100 मार्क्स ही माझी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. माझा टार्गेट आहे 80%, 80 मार्क्स. इथे 100 येणार आहे, इथे 80 येणार आहे आणि हे मला पडलेले मार्क्स आहेत 60, जो मी टार्गेट अचीव केलेलं नाही आहे. ठीक आहे, ह्या केसमध्ये आपण हा गॉज प्लॉट दाखवतो. जसं की प्रॉफिट आहे, प्रॉफिट मॅक्झिमम किती होऊ शकतो, पण माझा टार्गेट आहे मला 5 मिलियन पाहिजे, तर तो 5 मिलियन पर्यंत गेलेला आहे की नाही हा स्पीडोमीटर टाईप दाखवतो. किती गेलेला आहे, त्याच्या पुढे गेलेला आहे का, त्याच्या मागे गेलेला आहे का, अशा पद्धतीने स्पीडोमीटर दाखवतो. मग आपल्याला टार्गेट पण स्वतःच ठरवायचं आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू पण स्वतः ठरवायची आहे आणि स्टार्ट व्हॅल्यू पण आपल्यालाच ठरवायचा आहे. ठीक आहे, एक सिंपल एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी सांगतो इथे. ठीक आहे, ह्याला मी डिलीट करतो सध्या, कारण आपण प्लॉट करणार आहे. हा एक गॉज प्लॉट आहे. इथे तो व्हॅल्यू विचारतोय तुम्हाला. इथे सेल्स टार्गेट चेक करायचा आहे की प्रॉफिटचा टार्गेट चेक करायचा. तर मला सध्या प्रॉफिटचा टार्गेट चेक करायचा. मी काय करेन, प्रॉफिटला पिक करेन आणि ते व्हॅल्यूमध्ये ऍड करेन. ठीक आहे, प्रॉफिटला पिक करून मी ते व्हॅल्यू ऍड केलेलं आहे. सध्या अजून थोडं कस्टमायझेशन बाकी आहे. ठीक आहे, आपण क्रॉस चेक करूया. क्रॉस चेक कशा पद्धतीने करायचा आहे, मी थोडा एक पाय चार्ट इथे घेईन आणि पाय चार्टमध्ये मी काय करेन, सब कॅटेगरी इथे घेतो आणि फॉर एक्झाम्पल सेल घेईन. बघा इथे व्हॅल्यू चेंज होत आहेत, पण हा चेंज होत नाही, म्हणजे अजून आपण त्याला पूर्णपणे मॉडिफाय नाही केलेला आहे. आता कशा पद्धतीने मॉडिफाय करायचं बघा. हा गॉज प्लॉट फॉर्मॅटमध्ये जावा. फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर इथे ॲक्सिससाठी ऑप्शन आहे. आता तो ॲक्सिस विचारतो की मिनिमम व्हॅल्यू काय असायला पाहिजे, म्हणजे हा जो स्टार्ट आहे हे कुठून करायचा आहे. तर माझ्या प्रॉफिटमध्ये मायनस व्हॅल्यू आहेत, म्हणून मी काय करतोय, सपोज एक मायनस $20K 200K घेतो. मॅक्झिमम मी घेईन 5 लाख, 50,500 5 लाख ही माझी मॅक्झिमम व्हॅल्यू झाली. टार्गेट मी घेतोय 0. ठीक आहे, इथे 0 आहे. आता सपोज आपण टार्गेट चेंज करूया. टार्गेट आपण घेऊया 3 लाख, 3,000,
3,00,000. ठीक आहे, आपण इथे एक एक्स्ट्रा शून्य घेतलेला आहे वाटतं, आपण कमी करू 500,000. ठीक आहे, हा माझा टार्गेट झालेला आहे. बघा -2,000 हा टार्गेट आहे, प्लस 300,000 हा आहे 500,000. ठीक आहे, आपण आता काय करणार आहे, आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू चेक करून ह्याला ॲडजस्टमेंट करायची आहे. सध्या लक्षात ठेवा, मला हे माहीत नाही की ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे. तर आता पहा, 21K, 26K, 44K, 18K. म्हणजे आपल्याला ते व्हॅल्यू काय करायला लागतील, थोडे चेंजेस करावे लागतील. खूपच मोठे व्हॅल्यू झालेले आहेत. आपण काय करूया, एक झिरो कमी करूया आपण. ठीक आहे, आता अंडरस्टँडिंग पर्पज करतोय. तुम्हाला तुमचा जो टार्गेट आहे तो टार्गेट तुम्हाला इथे द्यायचा आहे. टार्गेट आहे मी 2 देतोय. ठीक आहे, आता बघा हा टार्गेट कसा चेंज होतो. टार्गेट अचीव, टार्गेटमध्ये गेलं नाही आपण पूर्णपणे, टार्गेट कंप्लीट नाही आहे, टार्गेट कंप्लीट होऊन 41 कडे गेलेला आहे. ओके, 55 म्हणजे इथे 50च्या ऐवजी आपण 55 करायला हवं. मॅक्झिमम व्हॅल्यू कोणती आहे पाहूया आपण. 30, 3, 55, 3, 18, 13, 44, 26. तर मॅक्झिमम व्हॅल्यू 55 आहे. तर मी काय करेन, इथे 60 घेईन. इथे 60 घेईन. 286 पण आहे, टोटल आहे तो. ठीक आहे, 21 - 17, 30, 3, 41, 26, 44, 21. ठीक आहे, आता पूर्ण सब कॅटेगरी वाईज तुमचा हा प्रॉफिट आहे. तो प्रॉफिट तुमचा टार्गेट अचीव करत आहे की नाही अशा पद्धतीने तुमचा स्पीडोमीटर दाखवत आहे. ठीक आहे, हा जो स्पीडोमीटर आहे हा तुमचा काय दाखवत आहे, तुम्ही टार्गेट अचीव केलेला आहे की नाही अशा पद्धतीने मी सेट करू शकतो. टार्गेट तुम्ही स्वतः ठरवायचं आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्ही स्वतः ठरवायचं आहे आणि मिनिमम व्हॅल्यू तुम्ही स्वतः द्यायची आहे. आणि त्याच्यानुसार तो काय होईल, तुमचा टार्गेट अचीव की नाही समजेल. आता बघा इथे मला काय डाऊट आहे की माझा जो टार्गेट आहे तो अचीव झालेला आहे की नाही हे मला समजत नाही. कारण की अचीव झाल्यानंतरही आणि अचीव झालं नसेल तरी कलर सेमच आहे, ब्ल्यू कलर आहे. तर मी काय करू शकतो, जर माझा टार्गेट अचीव होत नसेल तर मी त्याला काय करतो, रेड कलरने शो करू आपण. जर टार्गेट अचीव होत नसेल तर आपण काय करूया, रेड कलरने शो करूया. आणि जर टार्गेट अचीव होत असेल तर ग्रीनने करूया. ठीक आहे, सिंपल. ओके, हे तरी समजलं असेल की आपल्याला गॉश प्लॉट म्हणजे एक स्पीडोमीटर आहे जो स्टार्ट होतो इथून, जी काही व्हॅल्यू असेल प्रॉफिट त्या सब कॅटेगरीची तो इथं शो करणार आहे. आता माझ्याकडे टार्गेट आहे 20. जर टार्गेटपर्यंत पोहोचला नाही तर मला करायचं आहे त्याला रेड, आणि टार्गेटच्या पुढे गेला तर मला करायचं त्याला ग्रीन. सिंपल. तर ह्यासाठी काय करायचं बघा, व्हॅल्यूज हे तुम्ही कलर चेंज करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, टार्गेट लेबल, एक मिनिट, कंडिशनल फॉर्मॅटिंग मला यूज करायचं आहे. कलर, आता फिल कलरमध्ये मला जायचं आहे एपेक्समध्ये. जेव्हा तुम्ही एपेक्समध्ये जाल तेव्हा एक विंडो पॉपअप होईल. आता हा विंडो मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. इथे तुम्हाला लिहायचं आहे कंडिशन. ठीक आहे, जर कंडिशन लिहित नसाल तर डायरेक्ट तुम्हाला इथं कलर फिल करायचे ऑप्शन आहे, परंतु इथे कंडिशनच्या बेसवर कलरिंग नाही होणार. 20च्या बिलो वेगळा कलर, 20च्या अबोव वेगळा कलर, अशा पद्धतीने इथे कलरिंग नाही होणार. त्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे कंडिशनल कलर. आता कंडिशनसाठी इथं एपेक्स दिलेला आहे. एपेक्स म्हणजे काय, तिथे तुम्हाला एक कंडिशन अप्लाय करायचे आणि ती कंडिशन इथे तुम्हाला नोट डाऊन करायची. आता ती कंडिशन काय असेल बघा,
ग्रेडियंट जर अप्लाय केला तर ग्रेडियंटचा अर्थ असा असतो की मिनिमम व्हॅल्यू पासून मॅक्झिमम व्हॅल्यू, ज्या पद्धतीने तुम्ही मॅक्झिमम व्हॅल्यूकडे जाणार आहे तर तो कलर डार्क होत जाईल, आणि ज्या पद्धतीने मिनिमम व्हॅल्यूकडे जाणार आहे तसा तो कलर फेंट होत जाईल. तर हे मला नको आहे. मला काय हवं आहे, ग्रेडियंटच्या ऐवजी मी काय वापरतोय, रूल वापरतोय. हा माझा रूल आहे. कशावर अप्लाय करणार आहे, प्रॉफिटवर अप्लाय करणार आहे. तर रूलसाठी बघा इथे एक रूल लिहिण्यासाठी मला काहीतरी ऑप्शन दिलेले आहे, नीट रीड करा. इफ व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन बघा -20K, व्हॅल्यू -20K अबाव असेल आणि लेस दॅन +20K, ह्याच्या इन बिटवीन असेल तर मला काय करायचं आहे, रेड करायचं आहे. जे काय माझी प्रॉफिटची व्हॅल्यू आहे -20 टू +20 च्या इन बिटवीन असेल, म्हणजे ग्रेटर दॅन -20 आणि लेस दॅन -20, तर मला रेड करायचं आहे. आणि नवीन एक रूल ऍड करून घेत आहे मी. जर व्हॅल्यू 20,000 अबाव असेल आणि 60K बिलो असेल तर मला करायचं आहे ते रेड कलर, ग्रीन कलर. ओके केलेला आहे, डिरेक्टली आलेला आहे. थोडं तुम्ही चेक करा, तुम्हाला समजेल. जर व्हॅल्यू ह्या टार्गेट लाईनच्या खाली असेल तर त्याचा कलर चेक करा. मी प्रत्येक स्लाइसवर क्लिक करेन, त्याच्यावर तुम्ही चेक करा. ठीक आहे, अशा पद्धतीने स्पीडोमीटर आपण दाखवू शकतो. तुम्हाला हवा असेल तुम्ही अजून कंडिशन ऍड करा. मी 2 कंडिशन ऍड केल्यात, तुम्ही 3 कंडिशन ऍड करा. काय करायचं कंडिशनसाठी, तुम्हाला कलर्समध्ये ह्या एपेक्समध्ये इथे कंडिशन ऍड करायचे. तुम्हाला अजून एक कंडिशन ऍड करायची, अजून एक कंडिशन ऍड करा. ठीक आहे, आता आपण इथे 60च्या ऐवजी काय करूया, 30 करू आणि ते परत लिहूया 30,000 टू 60,000. मी काय करेन इथे येलो कलर, मी करेन इथे येलो कलर. ठीक आहे, 30च्या अबाव आहे म्हणून येलो कलर झालेला आहे बरं का. इथे 30.22, 30 आणि 20च्या मध्ये आहे की नाही मला माहिती नाही कोणती व्हॅल्यू. असेल तर कलर फिल होईलच, नसेल तर आपण ते 30च्या ऐवजी 40 करू नये, म्हणजे चेक करता येईल आपल्याला. आहे 20 टू 30 मध्ये ग्रीन कलर. एक मिनिट मी चार्जिंग लावतो. ठीक आहे, हा आहे गॉज प्लॉट. हा स्पीडोमीटर टाइप. हा स्पीडोमीटर टाइप आपण तयार करतोय. ठीक आहे, होप समजलं असेल तुम्हाला. बाकीचे फॉर्मॅटिंग तुम्ही चेक करा. सर एकदा फक्त परत वन स्ट्रोक मध्ये समजवा ना सर, फास्ट मध्ये एकदा. हो सांग. ओके, कॉल आउट व्हॅल्यू जी मिडल व्हॅल्यू आहे ती ऍडजस्ट करू शकता, ऑन करून त्याचे डिस्प्ले हे चेंज करू शकता, कलर चेंज करू शकता, त्याला पण मॉडिफाय करू शकता. टार्गेट व्हॅल्यू आहे, ह्याला ऑन करतो मी. ओके, टार्गेट व्हॅल्यू जी शो होत होती तिथे तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता, आणि डेटा लेबल आहेत ते सुद्धा तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. ठीक आहे, आपण परत एकदा काय करूया, हा ग्राफ क्रिएट करूया एकदम फास्ट मध्ये. इथे ऑप्शन आहे गॉज प्लॉट. गॉज प्लॉट घेणे, एक मिनिट रिसाइज करा त्याला. हा पूनम, काय डाऊट आहे का?
हा सर, ते सेल्स बाय सब कॅटेगरी ते कुठून आलं मला नाही कळालं, म्हणजे स्टार्टला ते घेतलं ना. हे का? हा येस. हे मी एक्स्ट्रा ड्रॉ करून घेतलेलं आहे, मला हवं होतं म्हणून. अच्छा, हा, मी थोडं ते फिल्टरिंग होण्यासाठी मी ऍड करून घेतलेलं आहे. ओके, थँक्यू. हा माझा गॉज प्लॉट आहे. तर मला प्रॉफिटसाठी दाखवायचा आहे म्हणून मी काय करतो, व्हॅल्यूज प्रॉफिटमध्ये घेतो. इथे पूर्णपणे अशा पद्धतीने येईल. आता मी इथे मला मिनिमम व्हॅल्यू, इथे मॅक्झिमम व्हॅल्यू मला दाखवायचा आहे. ठीक आहे, तर मी काय करेन, फॉर्मॅटमध्ये ॲक्सिसमध्ये इथे मी काय करेन, मिनिमम व्हॅल्यू आता सध्या मला माहीत आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही काय करा, एक टेबल घ्या. हे टेबल आपल्याला पुढच्या सेक्शनमध्ये आहे, हे तुम्हाला मी सांगेन नंतर. ठीक आहे सर, ते परत व्हॉइस ब्रेकच येतो. हां, एक मिनिट, परत रिजॉईन करतो. काय प्रॉब्लेम आहे? आता क्लिअर आहे का? येस सर. ओके. रिजॉईन केल्यानंतर क्लिअर आहे. तर ह्या टेबलकडे पाहू नका तुम्ही, आता टेबल कसा क्रिएट केला असेल, फक्त लक्ष द्या. मिनिमम व्हॅल्यू आहे -17 सब कॅटेगरी वाईज, आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 55K आहे, 55K. ठीक आहे, म्हणजे 60 पर्यंत आपण घेऊ शकतो मॅक्झिमम व्हॅल्यू. ठीक आहे, फॉर्मॅटमध्ये गॉज एक्सेसमध्ये मिनिमम व्हॅल्यू घेऊया आपण -20, 200, 2000, 20,000. मॅक्झिमम व्हॅल्यू घेऊया 60,000, 60, 600, 6,000, 60,000. आणि टार्गेट आपण ठेवूया 20,000 किंवा 0 ठेवला तरी चालेल. म्हणजे प्रॉफिट 0च्या खाली असेल तर लॉस, 0च्या अबाव असेल तर ग्रीन. तर मी टार्गेट 0 ठेवतो इथे, टार्गेट 0 आहे. ठीक आहे, आता बघा, टेबल -720च्या आसपास, हा -3, हा मायनस आहे, हा प्लस साईन त्याच्या वर. आता इथं आहे एकच कलर आहे, मला कलर फॉर्मॅटिंग करायचं आहे. 0च्या खाली असेल तर वेगळा कलर, अबाव असेल तर वेगळा कलर. सिम्पली काय करायचं आहे, फॉर्मॅटमध्ये जाणे, ह्याला क्लिक करा. फॉर्मॅटमध्ये कलर्समध्ये इथे सिंगल कलर चेंज करू शकतो आपण, पण मला सिंगल कलर चेंज नाही करायचं आहे, मला कंडिशनल कलर चेंज करायचा आहे. तर कंडिशनलमध्ये जाणे, ग्रेडियंटच्या ऐवजी मी ते रूल्स क्रिएट करणार आहे. प्रॉफिटवर अप्लाय करणार आहे म्हणून ते प्रॉफिट सिलेक्ट केलेलं आहे. तुम्ही सेल्सवर पण अप्लाय करू शकता, पण सेन्स राहतो प्रॉफिटवर अप्लाय करणे. -20,000 पासून जर 0 पर्यंत व्हॅल्यू असेल तर त्याला तुम्ही रेड म्हणा. ओके, जर 0 पासून एक सपोज 30,000 पर्यंत असेल तर आपण त्याला येलो म्हणूया, म्हणजे थोडा मिडिएटर लेवलला. आणि अजून एक रूल ऍड करूया, जर तो 30,000 पासून 60,000 पर्यंत असेल तर तो प्रॉपर ग्रीन मध्ये आपण कन्सिडर करूया. ओके, ठीक आहे, हा येलो मध्ये आहे कारण की 0च्या खाली रेड आहे. ठीक आहे, इन बिटवीन येलो आहे आणि 30च्या अबाव ग्रीन आहे. ठीक आहे, हे अशा पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता तुमच्या डॅशबोर्डमध्ये प्रॉफिट आणि सेल. ठीक आहे, झालेला आहे. आपला जो पॉइंट 2 आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. सर, एक क्वेश्चन याच्यामध्ये हा होता, जो चार्ट आहे, ठीक आहे, कोणता चार्ट? हा आता आपण बघितला होता स्कॅलर चार्ट. ठीक आहे, याच्यामध्ये आपण हे नाही करू शकतो का, इथं कलर वाईज जे वरती येतो ग्राफ मध्ये जो आपला येतो इंडिकेटर्स येतात कलर्स वाईज. इंडिकेटर म्हणजे मला नाही समजलं. इथं वरती आपण नाही का लेजंड वाला रिमार्क देतो इथं आपण, इथे लेजंड साठी ऑप्शन आहे ना. अच्छा, हा प्रॉफिट हा एकच झाला ना. जर मल्टिपल कॅटेगरी असतील तर तो लेजंडचा काहीतरी यूज होईल इथे. ओके ओके ओके, ठीक आहे सर.
लेजंड कधी उपयोग होतो, सपोज मेल फिमेल आहेत तर मेल कोणत्या कलरने आणि फिमेल कोणत्या कलरने, ओके, अशा पद्धतीने. इथे सेल्स किंवा प्रॉफिट हा एकच आहे, तर एकावर आपण तो ऍड नाही करू शकत लेजंड. ठीक आहे, तर हे जे पॉईंट्स आहेत ही फाईल तुम्हाला मी शेअर करेन, तर हे सर्व पॉईंट तुम्ही काय करा, ट्राय करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपण काय डाऊट आहे कोणाला? स्कॅटरच्या परत फक्त शॉर्ट मध्ये सांगतो का, कारण की जेव्हा तुम्ही त्याच्यावर क्लिक करता ना, तर माझा क्वेश्चन असेल, ज्याच्यावर तुम्ही आता क्लिक करता तो त्याच्या मागची हिस्ट्री दाखवतो का पूर्ण लाईन चार्ट ना? हो, बरोबर आहे. ओके, म्हणजे तो लाईन चार्ट पूर्ण मागची हिस्ट्री डॉट कनेक्ट करून करंट हिस्ट्री आणि मागची हिस्ट्री दाखवतो. 16-7 म्हणजे तो फ्लो आहे 16, 17, 18, 19. आणि ते फक्त तुम्ही एकदा सांगा व्हॅल्यू कुठून घेतली, एक्स ऍक्सिस कोणता, ते थोडं जमलिंग झालं. एक्स ऍक्सिसला थोडं बेसिक मध्ये सांगता का परत रिपीट? परत एकदा सांगतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, याला डिलीट करतो. हा बघ, स्कॅटर प्लॉट घेतल्यानंतर तुला मेनली 2 पॉईंट महत्वाचे आहेत. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस क्वांटिटेटिव्ह पाहिजे, सगळ्यात महत्वाचा. इथे बघ एक्स आणि वाय आहे, मी एक्सला काय करेन, सपोज सेल्स घेईन, वाय ऍक्सिसला प्रॉफिट घेईन. ठीक आहे, आता सेल्स आणि प्रॉफिट आहे. आता हा जो डॉट आहे ना, तर इथे मला काय डिस्प्ले करायचं आहे, मला कॅटेगरी डिस्प्ले करायचे, रिजन डिस्प्ले करायचे की सब कॅटेगरी डिस्प्ले करायचा, हे तुला ठरवायचं. म्हणजे कॅटेगरी वाईज तुला इयर बाय इयर प्रॉफिट आणि सेल चेक करायचा आहे, रिजन वाईज करायचा आहे का? रिजन वाईज करायचं असेल तर व्हॅल्यूजमध्ये रिजन टाक, म्हणजे प्रत्येक रिजन वाईज तुला काय होईल, आता इथे ऍक्सेस ऍड केलं, प्रत्येक रिजन वाईज तो काय होईल तुला सांगेल की मागच्या 4 वर्षामध्ये काय झालेलं आहे. तुला रिजन नको असेल, कॅटेगरी हवा असेल तर कॅटेगरी वाईज सुद्धा तू चेक करू शकतोस की सेल आणि प्रॉफिटमध्ये काय झालेलं आहे. आता इथे जर जो साईज आहे तो साईज तू चेंज करू शकतो, बबल साईज म्हटलं जातं याला, आता इथे साईज म्हटलेला आहे, तर तू साईज सेल थ्रू सुद्धा साईज डिफाईन करू शकतोस, काही प्रॉब्लेम नाहीये. तू क्वांटिटीच्या बेसवर सुद्धा काय करू शकतोस, साईज डिफाईन करू शकतोस. आता क्वांटिटी घेण्याचं रिझन काय, इथे क्वांटिटी मॅक्झिमम आहे तरी सुद्धा प्रॉफिट आणि सेल कमी आहे. बघ, क्वांटिटी मॅक्झिमम आहे तरी सेल कमी आहे, इथे क्वांटिटी मिनिमम आहे तरी सुद्धा सेल मॅक्झिमम आहे. म्हणजे सेलची कॉस्टिंग, म्हणजे हा एक्सपेन्सिव्ह असू शकतो, हा कमी लो कॉस्ट असू शकतो, हे थोडं इंटरप्रिटेशन करू शकतो आपण क्वांटिटी घेतल्यामुळे. प्ले ॲक्सिसमध्ये तुला घ्यावं लागेल डेट, मी तो ऑर्डर डेट घेईन, थोडा हायरार्की क्रिएट करा इथे, म्हणजे काय होईल तुमचा हा रनिंगमध्ये येईल. इथे क्लिक केला तर हा 16-7 इथे बघ खाली बघ, इयर 2016, 2017, 18 आणि 9 हा त्याचा फ्लो आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुला पार्टिशन करायचं असेल की 19 मध्ये सुद्धा मला प्रत्येक रिजन मध्ये चेक करायचं आहे, तर तू काय कर, इथे लेजंड ऍड कर, हा रिजन घे, इथे लेजंड ऍड कर. ठीक आहे, आता इथे झाले बघ, तो ऑलरेडीच कनेक्ट असलेले. हा तुझा जो आहे, एक मिनिट कर्सर, वेस्ट रिजन टेक्नॉलॉजीचा, हा आहे टेक्नॉलॉजीचा ईस्ट रिजन, हा टेक्नॉलॉजीचा सेंट्रल रिजन आणि हा टेक्नॉलॉजीचा साऊथ रिजन. ठीक आहे, आता इथं पाहिलंच तर हे जे 2 आहेत ब्ल्यू कलर्स, ईस्ट आणि वेस्ट, हे 2 प्रॉफिटेबल आहेत आणि बाकीचे जे आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये 2 वर्षामध्ये ग्रोथ झालेली आहे. हा कोणता आहे, सेंट्रलमध्ये, पण हा जो कोण आहे साऊथ, त्याच्यामध्ये काही ग्रोथ मला दिसत, तो परत जाऊन कमी झालेला आहे, परत वाढलेला आहे, परत आहे त्या पोझिशनला आलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने इंटरप्रिटेशन आहे. ओके सर, ठीक आहे. एक 10 मिनिट आहेत आपल्याकडे, आपण पॉईंट 3 ला स्टार्ट करूया. एक पॉईंट जरी झाला तर आपल्याला खूप फास्ट मध्ये उद्या कव्हर करता येईल पॉईंट. ओके सर, तुम्ही जिथे डाऊट असेल तिथे मला विचारा, नाहीतर मी कन्सिडर करेल की तुम्हाला समजलेलं आहे. ठीक आहे, असं व्हायला नको की आपण फास्टमध्ये स्पीडअपमध्ये कव्हर करतोय. तुम्हाला जर स्पीड वाटत असेल तर तुम्ही स्लोही सांगू शकता घेण्यासाठी, किंवा डाऊट असेल तर विचारू शकता. डाऊट सगळ्याचे सर आपण प्रॅक्टिस पण सॉल्व्ह करतो सर. हां,
येस, प्रॅक्टिस करून डाऊट राहिले तर विचारा मला. बघा, पॉवर BI म्हणजे फक्त व्हिज्युअलायझेशन नाहीये, म्हणजे फक्त ग्राफच आले पाहिजेत असं काही नाहीये. म्हणजे बारच आला पाहिजे, पाय चार्टच आला पाहिजे, वॉटरफॉल, फनल चार्ट असेच प्लॉट आले पाहिजेत असं काही नाही. तुम्ही तुमचे ॲनालिसिस टेबलमध्ये सुद्धा दाखवू शकता. ठीक आहे, टेबल फॉर्मॅटमध्ये सुद्धा आपण ॲनालिसिस दाखवू शकतो. तो सुद्धा एक व्हिज्युअलायझेशनचा पार्ट आहे. जर तुम्हाला व्हिज्युअलायझेशनपेक्षा टेबलमध्ये चांगल्या गोष्टी समजत असतील तर तुम्ही टेबलचा यूज करा. ठीक आहे, तर आज आपण टेबलला कंप्लीट करूया, किमान टेबलला कंप्लीट करूया आणि उद्यापासून मॅट्रिक्सला करूया. हा सिंपल टेबल कसा क्रिएट करायचा पहा. मी हे बाकीचे जे आहेत हे सगळे डिलीट करून टाकतो. तर पहा, इथे टेबलचा ऑप्शन आहे. ठीक आहे, टेबल ऑप्शन आहे. आपण टेबल एक्सेलमध्ये भरपूर वेळा क्रिएट केलेले आहे. ठीक आहे, टेबलला क्लिक करा. असा एक एम्प्टी टेबल येईल. ठीक आहे, आता ह्या टेबलमध्ये तुम्हाला कॉलम्स द्यायचे आहेत. ठीक आहे, एक्सेलमध्ये जसे कॉलम असतात ना तसे तुम्हाला इथे कॉलम द्यायचे. आता कॉलमसाठी बघा मी काय करेन, सुरुवातीला देईन सब कॅटेगरी. सब कॅटेगरी, आता सगळे सब कॅटेगरी इथे ऍड झालेले आहेत. आता मी देईन सेल, करस्पॉन्डिंग सब कॅटेगरीचे सेल त्याच्या समोर आलेले आहेत. आता देईन मी प्रॉफिट, ॲक्सेसरीजच्या रिलेटेड सेल्स आणि प्रॉफिट आलेले आहेत. अप्लायन्सच्या रिलेटेड सेल्स प्रॉफिट आहेत, आर्टच्या रिलेटेड सेल प्रॉफिट आहेत. आणि मी आता घेईन क्वांटिटी. क्वांटिटी आला नाही, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा टेबल क्रिएट झालेला आहे. ह्या टेबलमध्ये बघा असेंडिंग डिसेंडिंग डायरेक्ट इथे तुम्ही करू शकता, इथे सुद्धा करू शकता आणि इथे सुद्धा करू शकता. अल्फाबेटिकली इथे सुद्धा करू शकता. ठीक आहे, तर मी आता तुम्हाला ते गॉज प्लॉटमध्ये दाखवत असताना मी असा टेबल क्रिएट केला होता का, की प्रॉफिट मिनिमम किती आहे आणि मॅक्झिमम किती आहे हे मला समजण्यासाठी एक सिंपल व्हेरिफिकेशन मेथड म्हणून मी टेबलचा यूज केला होता. हा इझिली मला सांगेल की टेबल कोणत्या कॅटेगरीमध्ये लॉस आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये प्रॉफिट आहे. तर हा टेबल क्रिएट करून तुम्ही चांगल्या पद्धतीने सुद्धा ह्याला इंटरप्रिटेशन देऊ शकता. ठीक आहे, एकदम क्विकमध्ये. जर कोणी विचारलं की मॅक्झिमम प्रॉफिटवाला सब कॅटेगरी सांग, इथे फिल्टर अप्लाय करा, कॉपियर्स, फोन, ॲक्सेसरीज. मॅक्झिमम क्वांटिटी, मिनिमम क्वांटिटीवाला कोणता आहे, कॉपियर्स मशीन. मॅक्झिमम सेलवाला कोण आहे, फोन्स, चेअर, स्टोरेज टेबल, क्विकमध्ये. आणि इथे टोटल सुद्धा आलेले आहेत, सेलचं टोटल, प्रॉफिटचा टोटल आणि क्वांटिटीचा टोटल. ठीक आहे, ह्या टेबलमध्ये कोणालाही काही डाऊट नसेल अशी अपेक्षा करतो. सिंपल अशा पद्धतीने टेबल ऍड करू शकतो. टेबलमध्ये फक्त नंबर्स घेऊ शकतो का असं काही नाहीये. तुम्हाला जर कॅटेगरी घ्यायचं असेल तर कॅटेगरी सुद्धा इथे ऍड करू शकता, म्हणजे टेक्स्ट डेटा सुद्धा. मी इथे काय करेन, कॅटेगरीला इथे मध्ये घेईन. तर बघा, फोन हा टेक्नॉलॉजी मधून आहे, तर मला असं वाटतं की कॅटेगरी तिकडे असावी आणि सब कॅटेगरी इकडे असावी, आणि कॅटेगरी हा प्रायोरिटीमध्ये असतो. तर बघा, टेक्नॉलॉजीमध्ये आपण थोडं काय करूया, टेक्नॉलॉजीमध्ये ॲक्सेसरीज आहे त्याच्या रिलेटेड प्रॉफिट, सेल, क्वांटिटी. टेक्नॉलॉजीमध्ये कॉपीर्स आहे त्याच्या रिलेटेड. टेक्नॉलॉजी मशीन आहे, टेक्नॉलॉजीमध्ये फोन्स आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की सब कॅटेगरीमध्ये सुद्धा सब कॅटेगरी रिलेटेड आपण पार्टिशन करत आहे. जर तुम्ही सब कॅटेगरी रिमूव्ह केला तर काय होईल, टेक्नॉलॉजी, ऑफिस आणि फर्निचर तीनच राहतील. ठीक आहे, आणि सब कॅटेगरी इथे घेत असाल, सब कॅटेगरी, तर सब कॅटेगरी इथे आलेला आहे. ठीक आहे,
आता सब कॅटेगरीच्या ऐवजी आपण रिजन घेऊया. आता रिजन घेतल्यानंतर काय होईल बघा, इथे रिजन ॲड होईल, पण रिजन टेक्नॉलॉजीमध्ये 4 रिजन, ऑफिसमध्ये 4 रिजन आणि फर्निचरमध्ये 4 रिजन, आणि त्या प्रत्येक 4 रिजनसाठी तुमचा हा सेल, प्रॉफिट आणि क्वांटिटी शो होईल. बघा हा रिजन मी घेईन आणि ती दोघांच्या मध्ये ॲड करतो. टेक्नॉलॉजीमध्ये सेंट्रल, ईस्ट, साऊथ, वेस्ट ह्याच्या रिलेटेड सेल, प्रॉफिट, क्वांटिटी. ऑफिसमध्ये सेंट्रल, ईस्ट, वेस्ट, साऊथ ह्याच्या रिलेटेड, आणि फर्निचर सुद्धा आहे सेंट्रल, ईस्ट, वेस्ट, साऊथ आणि ह्या रिलेटेड गोष्टी आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही टेबल क्रिएट करू शकता. हा सिंपल टेबल आहे. काही डाऊट आहे का टेबल मध्ये? सर हे पायट सारखंच आहे ना? सॉरी, जे एक्सेल पायट यूज करतो ना आपण त्यासारखं सिमिलर आहे. पिवोट काय? पिवोट नाही ह्याच्यामध्ये. पिवोट हा पिवोट वेगळा, हा वेगळा. इथे आपण डायरेक्टली टेबलच तयार करतोय. आपण नोटबुक मध्ये कसं लिहितो की टेक्नॉलॉजीचे प्रॉफिट किती झाले. ओके, फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजीचं सेल किती झाला, प्रॉफिट किती झाला, आपण जसं नोटबुक मध्ये लिहितो ना त्या पद्धतीने हा टेबल आहे. तुला कॅटेगरी नको आहे, तुला रिजन वाईज हवं आहे, तर आपण जर मॅन्युअली कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण असंच करतो. प्रत्येक रिजनमध्ये, आता हा रिजनला मी ओव्हर घेतो, सेंट्रलमध्ये किती प्रॉफिट झालेला आहे, किती सेल झालेला आहे, किती क्वांटिटी झालेलं आहे, ते सेपरेट आउट करतो. तसा तुम्हाला टेबल सेपरेट आउट करून तुम्हाला नोटबुक टाईपमध्ये टेबल क्रिएट करून देतो. क्विकमध्ये एकदम इझिएस्ट वे आहे ॲनालिसिसचा. ठीक आहे. तर ह्याचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता टेबलचा चांगल्या पद्धतीने. काही डाऊट आहे का टेबलमध्ये कोणाला? नाही. ओके, आता आपण फॉर्मॅटिंग पाहूया टेबलचे. आता मी काय करतो, ते रिजन काढतो आणि ते सब कॅटेगरी येतो, म्हणजे जास्त व्हॅल्यूज घेईन जेणेकरून आपल्याला अंडरस्टँडिंग होईल. हा जो पॉईंट आहे हा डिलीट करेन, ह्याला आपण ड्रॅग करून मिडलला घेऊया. ठीक आहे, वेट, सब कॅटेगरी वर घेऊया आपण. ठीक आहे, सब कॅटेगरी इथं आलेल्या आहे. आता फॉर्मॅटिंग बघा. मीनिंग, वर्डच्या मीनिंग मध्ये तुम्हाला काय समजतं मला सांगा. आता इथे जे आहेत काही बाय डिफॉल्ट स्टाईल दिलेले आहेत, बाय डिफॉल्ट हे सर्वांच्या मध्ये असतील. तुम्ही डायरेक्टली क्लिक करून ना हे तुम्ही चेक करू शकता. हे बाय डिफॉल्ट आहेत, हे तुम्ही वापरू शकता. जर नको असेल तर डिफॉल्ट ॲज इट इज ठेवा. ठीक आहे. हा बाय डिफॉल्ट हा सीन सोडूया आपण. पुढे मला सांगा, हा जो ग्रीड आहे, ओके, ग्रीड म्हणजे बॅकग्राऊंडसाठी जो हा ग्रीड आहे ना, हा. आता बघा, आता आपण काय करूया, हे जे ग्रीड्स आहेत ना त्याचे ग्रीड चेंज करूया आपण. व्हर्टिकल सुद्धा ग्रीड आहेत, ब्लॅक घेऊया म्हणजे टेबल सारखं दिसेल. हा माझा एक टेबल, हा सुद्धा एक कस्टमायझेशनचा पॉइंट आहे. कुठे भेटला मला? हा ग्रीडमध्ये. ग्रीड म्हणजे बॅकग्राऊंडसाठी जे डॉटेड लाईन असतात व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, हा ग्रीड. व्हॅल्यूज म्हणजे तुम्हाला ऑब्विसली माहित आहे व्हॅल्यूज काय आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मी जास्त टाइम हे करणार नाही. व्हॅल्यूज तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करू शकता. ठीक आहे.
टोटल्स ह्याच्या वर्डमध्येच ह्याचा मिनिंग आहे आणि कॉलम हेडर ह्याच्या वर्डमध्ये सुद्धा ह्याचा मिनिंग आहे. आणि हा जो टोटल आहे हा माझा टोटल. ठीक आहे. स्पेसिफिक कॉलम इन डेप्थ डिटेलिंग तुम्हाला दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, डिस्प्ले युनिट आहे 1000 मध्ये करू शकता. जर आहे तसं नन ठेवला तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हा स्पेसिफिक कॉलम प्रत्येक कॉलमला तुम्ही काय करू शकता, ऍडजस्टमेंट करू शकता. ठीक आहे. आणि ह्याच्यातील सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आलेला आहे सेल एलिमेंट. टेबल आला म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो सेल एलिमेंट. हे बाकीचे जे आहेत हे सर्व कस्टमायझेशन आहेत. हे तुम्ही ह्याच्यामध्ये गेल्यानंतरही चेंज केल्यानंतरही तुम्हाला समजेल की ह्याच्यामुळे काय होतात. ठीक आहे. आता व्हॅल्यूज म्हणजे तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू आहे. ग्रीड म्हणजे बॅकग्राऊंड कलर. हे जे बॅकग्राऊंड्स आहेत त्याची ग्रीड लाईन व्हर्टिकल हॉरिझॉन्टल समजतात. कॉलम हेडर म्हणजेही समजतो, टोटल म्हणजेही समजतात. फक्त ह्याच्यामध्ये राहिलेलं आहे सेल एलिमेंट. ह्याला म्हटलं जातं कंडिशनल फॉर्मॅटिंग. आपण काय म्हणणार आहे, कंडिशनल फॉर्मॅटिंग. जे आपण गॉज प्लॉटसाठी केलं ना तेच प्लॉटिंग किंवा तेच कंडिशनल फॉर्मॅटिंग इथे अप्लाय करू शकतो. ह्याला ओपन करतो. एकूण 4 कंडिशनल ऑपरेशन ह्याच्यामध्ये आहे. बॅकग्राऊंड कलर, फॉन्ट कलर, आयकॉन आणि वेब URL. सब कॅटेगरी क्वालिटेटिव्ह डेटा आहे म्हणून इथे फॉन्ट कलर आयकॉन आलेला आहे. आपण जेव्हा क्वांटिटेटिव्ह डेटा घेईन तेव्हा इथे डेटा बार्स आलेला आहे. इथे डेटा बार्स ऍड झालेला आहे. आता मी एक एक व्हॅल्यू ऑन करतो. काय चेंजेस होतात तुम्ही सांगा मला. आता मी चेंजेस करताय सेलमध्ये. बॅकग्राऊंड, फॉन्ट, डेटा बार, आयकॉन. बघा परत एकदा. बघा बॅकग्राऊंड जो कलर आहे ना, जिथे व्हॅल्यू मॅक्झिमम आहे तिथे डार्क कलर आहे, जिथे व्हॅल्यू मिनिमम आहे तिथे फेंट कलर आहे. दिसतो का सर्वांना? येस सर. यस. एक्सेल वाला कंडिशनल फॉर्मॅटिंग. हाँ सेम एक्सेल वाला करेक्ट. फॉन्ट कलर बघा, जिथे व्हॅल्यू मॅक्झिमम आहे तिथे कलर आहे डार्क, फेंट. जिथे व्हॅल्यू मॅक्झिमम आहे तिथे डार्क, जिथे मिनिमम आहे तिथे फेंट. डेटा बार, जिथे व्हॅल्यू मॅक्झिमम आहे तिथे बारची साईज मोठी आहे, जिथे व्हॅल्यू मिनिमम आहे हॅलो हॅलो
हॅलो. येस सर. हां हां, थोडं लाईट गेलेलं आहे त्यामुळं इंटरनेट गेलेलं आहे. ठीक आहे. ओके. तर ओके सर, गुड नाईट. स्क्रीन तुम्हाला दिसत नाही का? 1 मिनिट हे कंप्लीट करून आपण दिसतंय सर. दिसतं ना? हे कंप्लीट हो. करूया आधी. ओके. हा सेल एलिमेंट आहे ना, हा कंप्लीट करूया. ठीक आहे. हा डेटा बार्स आहे. ठीक आहे. आणि हा आहे आयकॉन. ठीक आहे. बॅकग्राऊंड कलर एपेक्स मध्ये जाऊन आपण कंडिशन अप्लाय करू शकतो. ओके. आता इथं आपण काय करूया, सेलच्या ऐवजी प्रॉफिट घेऊया. ठीक आहे. आता प्रॉफिटवर बॅकग्राऊंड अप्लाय करूया. आता इथे बघा आपण काय करूया, एपेक्स मध्ये जाऊया. एपेक्स मध्ये गेल्यानंतर सेम आहे, सेम. जर तुम्हाला कलर चेंज करायचा असेल ना, तर इथं काय करूया, आपण लोवेस्ट व्हॅल्यूला आपण देऊया रेड कलर, हायेस्ट व्हॅल्यूला देऊया आपण ग्रीन कलर. ठीक आहे. तर बघा लोवेस्ट व्हॅल्यू, आता ह्याच्यामध्ये आपण कलर कोडिंग खूप विचित्र प्रमाणे केलेलं आहे. रेड म्हणजे रेड म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू, जेवढा डार्क असेल रेड तेवढा मॅक्झिमम. आपण अशा पद्धतीने अरेंज करूया. ठीक आहे. म्हणजे दिसेल मॅक्झिमम रेड. जसं आपण पुढे पुढे जाणार आहे तशा पद्धतीने ग्रीन. मी तर डायरेक्टली काय करतो, हा ग्रेडियंटच्या ऐवजी, ग्रेडियंट म्हणजे फेंट टू डार्ककडे जाण्याच्या ऐवजी मी डायरेक्टली रूल अप्लाय करतो, जे रूल आपण मगाशी अप्लाय केले होते. ठीक आहे. -20K टू 0 असेल तर मी बॅकग्राऊंड रेड करेन. नंबर्स इथे पर्सेंट झालेला इथे नंबर करतो. न्यू रूल 0 पासून जर 60K पर्यंत असेल तर मी काय करेन, ग्रीन कलर करेन. ठीक आहे. पर्सेंट आहे इथे सुद्धा नंबर करावा लागेल, नंबर. ठीक आहे. तर पहा हा काय झाला, स्पेसिफिक कॉलममध्ये ना हा जो प्रॉफिटचा आहे ना त्याला आपण व्हाईट करूया. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही कंडिशनल फॉर्मॅटिंग करू शकता. ठीक आहे. तर आपण आज थांबूया आणि परत उद्या काय करूया, कंडिशनल फॉर्मॅटिंग उद्या पुन्हा कंटिन्यू करूया फास्टमध्ये. ठीक आहे. आजचा सेशन आपण इथेच थांबूया. थँक्यू सर. थँक्यू सर. गुड नाईट. वेलकम. गुड नाईट.